प सा नि रे सा नि सा प म ग द प सा नि रे सा नि सा प म ग म प ध नि ध प प म प ग. अरे बापरे! तुमचा पोर्टफोलिओ पण एवढा बेसुरा झाला असेल ना, तर काळजी करू नका. अहो, बऱ्याच जणांचं हेच हाल आहे. पण हे घडलं तरी का असेल? याची कारणं जाणून घ्यायची असतील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. नमस्कार मंडळी, काय मजेत ना? काय झालं एवढा रडका चेहरा करून का बसलाय? अच्छा, पोर्टफोलिओच रडतोय. ते मगाशी जसं बेसुरीला गाणं झालं तसा पोर्टफोलिओ पण बेसुरीलाच झालाय. त्याच्यासाठीच तर व्हिडिओ करतीये. आज आपण अशी 5 कारणं बघणार आहोत, ज्याच्यामुळे कदाचित तुमचा पोर्टफोलिओ बेसुरीला झाला असेल, रडका झाला असेल किंवा चांगला परफॉर्म नसेल करत. नुसतं का बरं ह्याचं आपण विश्लेषण नाही करणार, तर याच्यासाठी आपण पुढे काय आपण खबरदारी घेऊ शकतो, याच्याबद्दल सुद्धा आज आपण डिस्कशन करणार आहे. अजिबात वेळ नको दवडायला. लगेचच वळूयात पहिल्या कारणाकडे, की तुम्ही अति स्मॉल कॅप्स, मिड कॅप्स किंवा मोमेंटम स्टॉक्स भरून ठेवलेत तुमच्या पोर्टफोलिओमध्ये. आता का बरं हे झालं असेल? याच्यामागे थोडंसं आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जायला लागेल. 2023-24 मध्ये काय झालं होतं माहिती का? निफ्टीचा जवळ-जवळ 8% रिटर्न झाला होता. म्हणजे 8% निफ्टी वाढला होता. मिड कॅप आणि स्मॉल कॅप मात्र 16-17% वाढले होते. त्याच्यामुळे अनेक जणांना असं वाटायला लागलं, की अच्छा म्हणजे आपल्याला जर श्रीमंत व्हायचं असेल, तर एकच गुरुमंत्र, सगळे पैसे मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये टाका. वेळ मिळाला आणि जर धाडशीपणा असेल, तर जमेल तेवढं पेनी स्टॉक्समध्ये टाकून द्या. असं करायचं नाहीये. कारण प्रत्येक वेळेलाच मिड कॅप, स्मॉल कॅप्स रॅली देतील असं नाही ना. 2025चंच उदाहरण घ्या. 2025 मध्ये निफ्टी 50 9% वाढला. मिड कॅप मात्र जेमतेम 3% वाढला आणि स्मॉल कॅप तर 9.5% पडलेले आहेत. अशा ह्याच्यात जर कोणाकडे पेनी स्टॉक्स असतील, तर आनंदी आनंदगडे. बरोबर आहे. सो एक आपल्याला अगदी म्हणजे कटाक्षाने एक गोष्ट आपल्याला पाळायची आहे. काय? की आपण अख्खे आपले पैसे फक्त स्मॉल कॅपमध्ये टाकायचे नाहीयेत किंवा फक्त मिड कॅपमध्ये टाकायचे नाहीयेत. म्हणजे मी स्मॉल कॅप आणि मिड कॅपला विलन नाही ठरवत आहे बरं का. मी याच्यातनं तुम्हाला मुद्दा काय सांगते, पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन हवं. जर तुमची जोखीम घेण्याची कपॅसिटी जर एक सर्वसाधारण असेल, तर साधारण तुम्ही जेवढे पैसे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवले त्याचे 50% लार्ज कॅप्समध्ये हवे. 30% साधारण मिड कॅप्समध्ये असू शकतात आणि 20% साधारण स्मॉल कॅप्समध्ये असू शकतात. पण ह्याच्यासाठी तुम्हाला आधी एक गृहपाठ पाहिजे. काय? करंट तुमचा जो पोर्टफोलिओ आहे, त्याच्यात काय वेटेज आहे चेक करा. साधारण हे वेटेज असेल तर उत्तम. ह्याच्यापेक्षा फारच काहीतरी वेगळं असेल तर तुम्ही जास्ती किंवा कमी जोखीम घेताय एक काहीतरी. ओके. आता ठीक आहे, तुम्हाला मार्केट कॅपिटलायझेशन प्रमाणे पोर्टफोलिओ कसा असला पाहिजे हे तर कळलं. पण जर तुम्हाला ह्याचं उत्तर हवं असेल, की माझ्या पोर्टफोलिओमध्ये नक्की किती स्टॉक्स हवे? जर तुम्ही अगदी कमी स्टॉक्स घेतले असतील, काही असे असतात ना शूरवीर, जे म्हणतात आमचा वन स्टॉक पोर्टफोलिओ आहे. आम्हाला माहिती आहे हा शेअर म्हणजे एकदम भारी जाणार आहे आणि नेमका त्याच शेअरनी जर परफॉर्म नसेल केलं तर? मग पोर्टफोलिओ रडणार. असं नको असेल तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफिकेशन आणलं पाहिजे. आयडियली 15 ते 20 स्टॉक्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असायला काहीच हरकत नाही. ओके. बट असे सुद्धा काही बहाद्दर लोकं असतात. 100 स्टॉक्स आहेत आमच्या पोर्टफोलिओमध्ये. हे ओव्हर डायव्हर्सिफिकेशन झालं. ह्याच्यातनं सुद्धा तुम्हाला रिटर्न्स मिळणार नाहीत. ओके. सो आयडियली मला विचारलं तर 15-20 स्टॉक्स पोर्टफोलिओमध्ये असायला हरकत नाही. अच्छा, काही जणांचा पोर्टफोलिओ परफॉर्म का बरं नसेल करत, त्याच्यामागे अजून एक कारण सांगते. सेक्टोरल वेटेज जर एका सेक्टरला दिलं असेल जास्ती आणि ते सेक्टर्स परफॉर्म नसेल करत तर. उदाहरणार्थ, आत्ता तुम्ही जर बघितलं असेल तर ओव्हरऑल पब्लिक सेक्टरच्या ज्या कंपन्या आहेत, त्या एवढ्या चांगल्या परफॉर्म नाही करत आहेत. एखादा म्हणला की मला पब्लिक सेक्टरवरच विश्वास आहे. 90% माझा पोर्टफोलिओ पब्लिक सेक्टर स्टॉक्समध्येच टाकून देतो मी. असं जर काही तुमचा पोर्टफोलिओ असेल, तर त्याने आत्ता चांगलं परफॉर्म केलं नसेल. पण मग सेक्टोरल अलोकेशन किती हवं? तर आयडियली 20% असायला हरकत नाही एका सेक्टरसाठी. ओके. जो तुमचा हाय कन्व्हिक्शन सेक्टर आहे आणि जर तुम्ही स्वतःला एक्सपर्ट कॅटेगरी मानत असाल स्टॉक मार्केटमध्ये, तर 25% पेक्षा थोडा जास्ती एखाद्या सेक्टरमध्ये अलोकेशन असायला हरकत नाही. सो आय होप तुम्हाला पहिलं कारण कळालेलं आहे. वळूयात दुसऱ्या आणि तिसऱ्या कारणाकडे. बरं, आत्ताच मी तुम्हाला म्हटलं, की जर तुम्ही नवोदित खेळाडू असाल स्टॉक मार्केटमध्ये, तर तुमचं सेक्टरचं एक्सपोजर किती पाहिजे? जर तुम्ही एक एक्सपर्ट लेव्हलचे असाल, तर तुमचं सेक्टरमधलं एक्सपोजर किती पाहिजे? पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, की मी बिगिनरपासून त्या एक्सपर्ट किंवा प्रोफेशनल लेव्हलकडे जाणार कसं? आहे ना आपली वेबसाईट रचना-रानडे.in मराठीत तुम्हाला स्टॉक मार्केट शिकण्याची संधी आहे. बिगिनर लेव्हल कोर्सेस आहेत, प्रोफेशनल लेव्हल कोर्सेस आहेत. बट जर तुम्हाला असं वाटत असेल, नाही आम्हाला आधी ना डेमो लेक्चर बघायचं आहे, ते तर असतंच ना बऱ्याच जणांचं. सो स्टॉक मार्केट कोर्सेसवरती क्लिक करा. इथे फ्री डेमो लेक्चर दिसेल, इथे क्लिक करा. या लेक्चरपैकी मी सगळ्यांना आग्रह करीन, यातला फंडामेंटल एनालिसिसचं लेक्चर तर नक्कीच बघा. पण हे कोणासाठी? ज्यांचं बेसिक लेव्हल नॉलेज चांगलं आहे. जर बेसिक लेव्हल नॉलेज नसेल, तर आधी बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केटचं फ्री लेक्चर बघा आणि मग फंडामेंटल एनालिसिसचं लेक्चर तुम्ही बघू शकता. या
या डेमो लेक्चर्सची लिंक मी तुम्हाला पिन्ड कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्ही ठिकाणी देते. सो लवकरात लवकर या फ्री लेक्चर्सचा आनंद घ्या. तर दुसरं कारण आहे अंडर परफॉर्मिंग सेक्टर्समधले स्टॉक्स होल्ड करणं. आता म्हणजे काय? ह्याच्यासाठी तुम्हाला फंडामेंटल अनालिसिसचे थोडे बेसिक्स सांगते. म्हणजे काय? जेव्हा तुम्ही फंडामेंटल अनालिसिस करता, एक बॉटम अप अप्रोच असतो आणि एक टॉप डाउन अप्रोच असतो. टॉप डाउन अप्रोचमध्ये काय करता तुम्ही? तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही विश्लेषण करता इकॉनॉमीचं. त्याच्यानंतर तुम्ही विश्लेषण करता त्या इंडस्ट्रीचं आणि त्याच्यानंतर तुम्ही विश्लेषण करता स्टॉक्सचं. म्हणजे काय? आता जर तुम्ही म्हटलं इकॉनॉमी, अहो इकॉनॉमीच बोर परफॉर्म करतीये. जी-डी-पी वगैरे एकदमच खालती गेलेला आहे. काही इकॉनॉमीमधले फॉरेक्स रिझर्व्हज वगैरे एकदम खालती गेलेले आहेत. पी-एम-आय खालती असे बरेच काय-काय इकॉनॉमिक फॅक्टर्स असतात. काहीच परफॉर्म नाही करत आहे. मग अशा वेळेला मार्केटच कोसळलेलं असतं. मग ना कुठले चांगले सेक्टर्स परफॉर्म करतात, ना जास्ती स्टॉक्स चांगले परफॉर्म करतात. पण इकॉनॉमी चांगली आहे, तर सेक्टर्स चेक करायला पाहिजे. आता जर सेक्टर चांगला परफॉर्म नसेल ना करत, तर त्या सेक्टरमधले स्टॉक्स जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जास्ती असतील, तर तिकडे गंमत होऊ शकते. कदाचित मग तुमचा पोर्टफोलिओ तेवढा चांगला परफॉर्म करत नसेल. आता ह्याची काही उदाहरणं आहेत का? तर आहेत. उदाहरणार्थ तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जास्तीत जास्त आय-टी सेक्टर भरलेलं आहे. तर आय-टीने आता ओव्हरऑल 12.5% निगेटिव्ह रिटर्न दिलेलं आहे. उदाहरणार्थ तुमच्या पोर्टफोलिओमध्ये रिअल्टी सेक्टरवाले स्टॉक्स जास्ती आहेत. 18% निगेटिव्ह रिटर्न दिलेलं आहे या सेक्टरनेच. एफ-एम-सी-जी मधले तुमच्याकडे जर जास्ती असतील तर जवळ-जवळ 4% निगेटिव्ह रिटर्न तिकडे. पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस तसा फ्लॅटिश रिटर्न आहे 0.09%. बट जर मी सप्टेंबर 24 ते आत्तापर्यंत बघितलं ना, तर पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस 19% खालती आहे. आता असं जर असेल तर काय होतं बघा, टिपिकली जर सेक्टरच वाईट परफॉर्म करत असेल ना, तर मग स्टॉक्स त्या सेक्टरमधलेही टिपिकली वाईट परफॉर्म करतात. मी काय म्हणते, अशी शक्यता असेल की काही स्टॉक्स चांगले परफॉर्म करतील, ज्याला आपण लीडर्स इन द कॅटेगरी म्हणतो. पण मेजॉरिटी स्टॉक्स अशा केसमध्ये परफॉर्म वाईटच करतात. सो मी आत्ता म्हटलं असं, तुम्हाला दुसरं कारण कळालेलं असेलच की अनफॉर्च्युनेटली तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अशा सेक्टर्सला जास्ती अलोकेशन आहे, ज्यांनी आत्ता परफॉर्म चांगलं केलेलं नाही. ओके. वळूयात तिसऱ्या कारणाकडे, की फंडामेंटली स्ट्राँग स्टॉक्स घेतले आहेत, पण टायमिंग चुकलेलं आहे. अहो म्हणजे काय? म्हणजे स्टॉक वाईट नव्हतं हो. आपण म्हणतो ना, माणूस वाईट नव्हता, वेळ वाईट होती. तसंच स्टॉक्सच्या बाबतीत पण होऊ शकतं, की जर तुम्ही आता मी तुम्हाला एक उदाहरण देते. एखाद्याने जर मला विचारलं असतं, एआयचा हा सगळा जोश यायच्या आधी जर विचारलं असतं, की इन्फोसिस, टी-सी-एस वगैरे कसं वाटतात? तर मी म्हणणार आहे, भारतातल्या टॉप आय-टी कंपन्या आहेत. तर कशा वाटतात म्हणजे काय? आयडियली चांगल्या आहेत. अच्छा, बाय द वे, आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर मी स्टॉक्सची नावं घेणार आहेत. यातलं कुठलंही स्टॉक रेकमेंडेशन नाही. ही सगळी नावं मी फक्त उदाहरणांसाठीच घेते. ओके. आता टी-सी-एस, इन्फोसिस परत उदाहरणाकडे वळते, की कसे आहेत तर आयडियली याच्यात काही असं फार वाईट नाहीये. फंडामेंटली चांगल्या कंपन्या आहेत त्या. पण मग काय बरं प्रॉब्लेम झाला? आता एआय आल्यानंतर अनफॉर्च्युनेटली या कंपन्यांनी जेवढं अडॉप्शन फास्ट करायला पाहिजे होतं, मे बी त्या पेसनी झालं नाही, जेणेकरून या स्टॉक्सनी अंडर परफॉर्म केलं. ओके. त्याच्यामुळे हे स्टॉक्स आता बऱ्यापैकी खालती आहेत त्यांच्या ऑल टाईम हायपासनं. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर डिक्सन टेक्नॉलॉजी सारखा स्टॉक फंडामेंटली चांगला आहे का? तर आहे. बट आत्ता त्याच्या 52 वीक हायपासनं बऱ्यापैकी खालती आहे. सो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असे काही फंडामेंटली स्ट्राँग स्टॉक्स असू शकतात, की ज्यांचं तुमचं एंट्रीचं टायमिंग चुकलेलं आहे. म्हणजे हा स्टॉक जेव्हा वरती जात होता, तेव्हा आपण बघत होतो आणि जवळ-जवळ टॉपच्या आसपास तुम्ही विकत घेतलेला आहे आणि मग त्याच्यात करेक्शन सुरू झालेलं आहे. असं जर काही असेल तर तुमचा पोर्टफोलिओ आत्ता रडत असेल. पण अजून एक आत्ता तुम्हाला कळालं असेल, पोर्टफोलिओ रडत असेल किंवा हसत असेल, आपल्या व्हिडिओला हसायचंच आहे. त्याच्यासाठी हे लाईक बटन हाणायचंच आहे. वळूयात चौथ्या कारणाकडे, म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्सला वाळीत टाकणे. आता ज्यांचं मराठी वाळीत टाकणे म्हणजे त्यांना असं वाटेल, की काय घडलं तरी काय? वाळीत टाकणे म्हणजे इग्नोर करणे, सोप्या मराठी भाषेमध्ये. हो ना? मग त्याला काही भावच नाही द्यायचा. इकॉनॉमिक्स आणि स्टॉक मार्केट यांचं काय कनेक्शन आहे? असं ज्यांना वाटतं ना, हे चूक आहे हो. इकॉनॉमिक्सचा स्टॉक मार्केटवरती खूप इम्पॅक्ट पडत असतो. इनफॅक्ट जगभरात ज्या काही गोष्टी होतात, त्यांचं सुद्धा स्टॉक मार्केटवर खूप परिणाम होत असतो. आपलं कायमचं उदाहरण आहेच आहे, तात्या. ते लावत असतात, वेळ मिळेल तेव्हा टॅरिफ्स. आता त्यांनी टॅरिफ्स आपल्या पण बऱ्याच सेक्टर्सवर लावलेले आहे. पटकन उदाहरण द्यायचं झालं तर टेक्सटाईल्स. आता एखाद्या व्यक्तीकडे जर टेक्सटाईल स्टॉक्स असतील, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर टेक्सटाईल स्टॉक्स असतील आणि ह्यांनी टॅरिफ लावल्यानंतर पण जर आपण होल्ड केला असेल त्या स्टॉक्सला, की ठीक आहे, बघू, बघू. तर अशा स्टॉक्सनी अनफॉर्च्युनेटली वाईट परफॉर्म केलेले. पटकन उदाहरण द्यायची झाली तर अरविंद लिमिटेड म्हणा, गोकुलदास एक्सपोर्ट्स म्हणा किंवा किटेक्स गारमेंट्स म्हणा, या स्टॉक्स जवळ त्यांच्या हायपासून 20-20% खालती आहेत. आता परत
फंडामेंटली एक मोठी गोष्ट चेंज झाली म्हणजे त्यांचं टॅरिफ्स त्यांच्यावर एवढे लागल्यामुळे त्यांचे प्रॉफिट्स स्क्वीज होणार आणि म्हणून असे स्टॉक्स जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर ते आता वाईट परफॉर्म करत असतील. आता मग ह्याच्यावरती उपाय काय? उपाय एवढाच आहे की असं जरा प्रार्थना करा की तात्यांचं डोकं ताळ्यावरती येईल आणि ते आपल्यावरती जे असे वेडेवाकडे जे टॅरिफ्स लावलेले आहेत ते जरा कमी करतील. टॅरिफ्स कमी झाले तर जे स्टॉक्स टॅरिफमुळे आता वाईट परफॉर्म करतायत ते आयडियली पुढे जाऊन चांगले परफॉर्म करतील. ओके. वळूयात अजून एका वेगळ्या उदाहरणाकडे. आर-बी-आय रेट कट. आता हा पॉझिटिव्ह मुद्दा सांगते. म्हणजे तुमच्या ह्याच्यात जर आत्ता काही स्टॉक्स चांगले परफॉर्म करत असतील, बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेसमधले स्पेशली, तर त्याच्यामागे एक सिंपल उदाहरण आहे रेट कटचं. रेट कटनी काय होतं, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आर-बी-आयने रेट कट केला, की लोन स्वस्त होतात. आता जर मी एन-बी-एफ-सी स्टॉक्सबद्दल बोलत असेल, तर टिपिकली एन-बी-एफ-सी स्टॉक्सबद्दल काय होतं माहिती आहे का? ते लोन्स जे घेतात, आता हा जो मुद्दा तुम्हाला सांगते ना पुढची एक मिनिटं वगैरे, जर नाही झेपलं तर सोडून द्या. ओके. कारण हे हार्डकोर इकॉनॉमिक्स आहे. नाही कळला एवढा एक मुद्दा 1 मिनिटाचा तर सोडून द्या. कळत असेल तर उत्तम. ओके. बजाज फायनान्स सारखी कंपनी. आता ते काय करतायत, ते जे लोन घेतात कारण त्यांना जर पुढे लोन द्यायचं असेल, तर त्यांना आधी लोन घ्यायला लागतं. आता जर त्यांनी लोन घेतलं 4% वरती, ते पुढे लोन देतात 4.5%नी. ते जे 0.5% आहेत ना, ते त्यांचं झालं प्रॉफिट. ओके. पण जर हे लोन जे घेत असतील 4% जर फिक्स्ड रेटनी घेत असतील, तर होईल गडबड. हे जे लोन घेतायत ते त्यांनी जर फ्लोटिंग रेटनी घेतलं आणि लोन देताना मात्र फिक्स्ड रेटनी देत असतील, तर अशा कंपन्यांना आता जबरी फायदा झालेला आहे आणि असे स्टॉक्स आत्ता बऱ्यापैकी चांगले परफॉर्म करतायत. उदाहरणार्थ बजाज फायनान्स म्हणा, एल-एन-टी फायनान्स म्हणा, हे जवळ-जवळ 40% वाढलेले आहेत त्यांच्या लोजपासनं. ओके. सो इंटरेस्ट रेट सायकलचा ओव्हरऑल एन-बी-एफ-सीजला हा चांगला फायदा होतो. वळूया शेवटच्या मुद्द्याकडे, की प्रत्येक रॅलीला नवीन विनर्स असतात. अहो म्हणजे काय? सिंपल तुम्हाला आय-पी-एलचंच उदाहरण देते. आता जर मागच्या आय-पी-एल म्हणजे या आय-पी-एल सीझनमध्ये लेटेस्ट जो झाला, त्याच्यात जर विराट कोहलीने चांगलं परफॉर्म केलं असेल, तर गरजेचं नाही की त्याच्या अलीकडच्या ह्याच्यात त्यांनीच परफॉर्म केलं असेल, त्याच्या अलीकडच्या ह्याच्यात त्यांनीच परफॉर्म केलं असेल. आपण टिपिकली काय म्हणतो, प्रत्येक आय-पी-एलमध्ये नवीन स्टार्स जन्माला येतात. तसंच प्रत्येक स्टॉक मार्केटच्या रॅलीमध्ये पण नवीन-नवीन स्टार्स जन्माला येतात. जन्माला येतात म्हणजे त्यांचं नाव जास्ती मोठं होतं. कंपन्या आधीपासूनच असतात. ओके. सो उदाहरण काय देऊ शकते? बघा 2023 मध्ये बजाज ऑटो म्हणा, एन-टी-पी-सी म्हणा, कोल इंडिया म्हणा, लार्सन अँड टुब्रो म्हणा, हिरो मोटोकॉर्प म्हणा किंवा इव्हन आयशर मोटर्स म्हणा. ह्या स्टॉक्सनी खूप छान परफॉर्मन्स दिला. पण हीच नावं 2024 मध्ये रिपीट झाली का? तर नाही. यातली काही नावं रिपीट झाली असतील, पण सगळी नाही. पण 2024 मध्ये नवीन लोकं पण नवीन स्टॉक्स पण रिपीट झाले. नवीन स्टॉक्स पण आले. जसं की ट्रेंट म्हणा, महिंद्रा अँड महिंद्रा म्हणा, भारती एअरटेल म्हणा, सन फार्मा, श्रीराम फायनान्स, टेक महिंद्रा, एच-सी-एल टेक्नॉलॉजीज हे स्टार्स झाले 2024च्या रॅलीचे. 2025 मध्ये म्हणा, बजाज फायनान्स म्हणा, एल-एन-टी फायनान्स म्हणा, भारत इलेक्ट्रॉनिक्स म्हणा किंवा मारुती सुझुकी म्हणा, हे 2025च्या रॅलीमधले विनर्स झाले. ऑल इन ऑल आपल्याला काय माहिती पाहिजे माहिती आहे का, की काही स्टॉक्स असे असू शकतात, की जे मल्टिपल 2-3 वर्ष बॅक टू बॅक चांगले परफॉर्म करतायत. आता याचीही जर उदाहरणं द्यायची झाली, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सारखा स्टॉक आहे किंवा हिरो मोटोसारखा आहे, महिंद्रा अँड महिंद्रा सारखा आहे. हे स्टॉक्स ओळीने 2-3 वर्ष चांगले परफॉर्म केलेत. बट सगळेच स्टॉक्स प्रत्येक रॅलीमध्ये चांगले परफॉर्म करतील असं नाही. सो तुमचा पोर्टफोलिओ आता जर बेसुरीला असेल, रडत असेल, तर अशी शक्यता आहे, की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असे स्टॉक्स आहेत, की ज्यांनी आधीच्या रॅलीमध्ये चांगलं परफॉर्म केलंय, पण आत्ताच्या रॅलीमध्ये परफॉर्म केलं नाही. ओके. सो काळजी करू नका. स्टॉक चांगला असेल तर घाबरायचं कारण नाही. जर तुम्ही प्युअर प्ले एक मोमेंटम ट्रेड म्हणून घेतला असेल, म्हणजे स्विंग ट्रेड म्हणून घेतला असेल, की बुवा मी ना ट्रेंड घेतो, चांगली तेजी चालू आहे, ट्रेंड घेतला, विकून टाकला. परत उदाहरणच चालू आहेत हां सगळी. तर अशा केसेसमध्ये मोमेंटम स्टॉक्समध्ये तुम्ही प्रॉपर तुमचं टार्गेट प्राईस पाहिजे, स्टॉप लॉस इन प्लेस पाहिजे. कारण जर तुम्ही मोमेंटम स्टॉक्स नंतर ट्रॅक नाही ठेवला आणि जर ते आपोआप लाँग टर्म होऊन बसले, तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ते पेन आणू शकतात. ओके. सो ऑल इन ऑल आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल, की प्रत्येक रॅलीला वेगळे विनर्स असतात. प्रत्येक बसमध्ये जी चांगली प्रॉफिट देऊन जाणार आहे, त्या बसमध्ये आपण असूतच असं गरज नाही. आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर स्टॉक्सची नावं घेतली आहेत. त्याच्यापैकी जर कुठल्याही स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असेल, तर खालती फक्त कमेंट करा, हजर असं फक्त कमेंट करा. म्हणजे मला कळेल की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये याच्यापैकी कोणते स्टॉक्स होते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरूच नका आणि हे करायला लाजायचं नाहीच आहे. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे.
तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचनारानडे.com आणि रचनारानडे.in वरून.